नमस्कार, आपको प्रॉपर्टी गुरुमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आणि आज मी तुमच्यासाठी जो प्रोजेक्ट घेऊन आलेली आहे तो खूप मस्त प्रोजेक्ट आहे, खूप सुंदर प्रोजेक्ट आहे आणि खूप स्वस्तही आहे। का? कारण 1 BHK च्या रेटमध्ये तुम्हाला 2 BHK देणार आहे। जो 1 BHK चा सध्या कार्पेट चालू आहे, स्टँडर्ड वाला कार्पेट मी सांगतेय, ॲडजस्टमेंट वाला कार्पेट नाही सांगणार आहे। जसं 498 चा कार्पेट, 498 म्हटलं, 493 म्हटलं तर हे जे कार्पेट आहे हे 500च्या जस्ट टच होणारे कार्पेट आहे। अगदी 500चे पण एरियामध्ये आहेत, पण त्याची जी किंमत आहे ह्या जे स्टँडर्ड कार्पेट एरियाची जी किंमत आहे ती पूर्ण रजिस्ट्रेशन सगळं करून तुम्हाला जवळजवळ 50 लाखापर्यंत जातात। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, 50 लाखापर्यंत जात आहे। अशा वेळेस जर तुम्हाला या किमतीमध्येच जर 2 BHK मिळाला आणि ते पण चांगल्या प्रोजेक्टमध्ये तर का नको म्हणून मला बरेच कॉल येतात। लोक म्हणतात की आम्हाला ॲम्युनिटीज नको आहेत म्हणून, पण खरं सांगू का, ॲम्युनिटीज मिळणार आहे तुम्हाला। आत्ता जेवढे प्रोजेक्ट आहेत ना त्यामध्ये ॲम्युनिटीज आहेत। ॲम्युनिटीजमुळे तुम्हाला पैसे जास्त द्यावे लागतात असं नाही आहे। तुम्हाला ॲम्युनिटीज कशा पद्धतीने मिळत आहे, किती लेवलवरती मिळत आहे हे महत्त्वाचं आहे, क्वालिटी महत्त्वाची आहे। जर तुम्हाला ॲम्युनिटीज म्हणजे छोटंसं गार्डन पार्किंग सगळं दिलं असेल तर त्याची किंमत काही जास्त होणार आहे का? नाही, त्याची किंमत नॉर्मलच असणार आहे। पण त्यामध्ये सुद्धा जर खूप छान पद्धतीने क्वालिटी वर्क केलेला असेल तर त्याची किंमत जास्त असणार आहे, जरी ती छोट्या लेमध्ये दिलेली असेल। हे समजून घ्या, क्वालिटी रिअली मॅटर्स। अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला काय कार्पेट एरिया मिळतोय आणि कुठे लोकेशन आहे, सगळ्यात महत्त्वाचं कार्पेट एरिया काय मिळतोय, लोकेशन काय आहे आणि काय काय सुविधा आपल्याला मिळणार आहेत। सुविधामध्ये बेसिक सुविधा बघा, त्यानंतर तुम्ही बघा की हा माझा बजेट यापेक्षा थोडासा जास्त जाऊ शकतो जर मला फ्युचरमध्ये त्या प्रॉपर्टीचा जर रिटर्न चांगला हवंय, बरोबर। जर तुम्हाला रिटर्न चांगलं मिळत असेल तर अजून थोड्या 4-5 गोष्टी जास्त मिळाल्या तर काय हरकत नाहीये। कारण का प्रॉपर्टी आपण नॉर्मल लोक जे प्रॉपर्टीज घेतो तो काय पाहिजे इन्व्हेस्टमेंट म्हणून नाही घेत। आपल्याला राहायचं असेल किंवा अगदीच एक घर झालेलं आहे आणि दुसरं आपण विचार करतोय की झालं तर बरंच आहे, बरोबर। तर मग हे सारखं करू शकत नाही। मग जो विचार करताय तो त्याच वेळेस चांगला विचार करू शकतो की नाही। मग हा जो 2 BHK आहे हा मोठा आहे, 664 चा कार्पेट आहे, मोठा कार्पेट आहे। विचार करा, 1 BHKच्या रेटमध्ये हा आपल्याला 2 BHK मिळतोय, मोठा कार्पेट आहे, रेट कमी आहे, लक्झरियस आहे। समजून घेण्यासाठी आपल्याला प्रोजेक्ट डिटेल्स पाहावे लागतील। तुम्हाला सॅम्पल फ्लॅट घेऊन आलेली आहे मी आणि रेडी टू मूव्ह झालेला आहे। अगदी तुम्ही रजिस्ट्रेशन करा आणि घर ताब्यात घ्या, चावी घ्या हातामध्ये। सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला इतर रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी सगळं फ्री आहे। ओसी आहे, ओसी मिळाला म्हणजे तुम्हाला नॅशनल बँकेतून कुठेही लोन करून घेता येईल, प्रायव्हेटमध्ये जाण्याची गरज नाही। सगळ्यात महत्त्वाचं 90% लोन होणार आहे। पण जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा इन्कम सोर्स खूप चांगला आहे पण हातामध्ये जास्त पैसे नाहीये तर मी प्रयत्न करू शकते, तुम्हाला 95 पर्यंत लोन करून देऊ शकते, 95% लोन करून देऊ शकते। पण त्याच्यासाठी तुमचा इन्कम सुद्धा खूप व्यवस्थित असला पाहिजे। तर वाट कसली बघताय, चला आपण बघूयात की प्रोजेक्ट दिसतोय कसा। हा जो तुम्ही बघताय हा अशाच पद्धतीने तुम्हाला ही बिल्डिंग मिळणार आहे। ही रेडी टू मूव्ह झालेली आहे, ही पूर्ण अशाच पद्धतीने उभी आहे। हा खूप मोठा कॉम्प्लेक्स आहे, या कॉम्प्लेक्समध्ये तुम्हाला खूप सारे विंग्स मिळणार आहे, टावर्स आहे यामध्ये। आणि हे जे काय ॲम्युनिटीज मी जसं तुम्हाला सांगितलं की ग्राउंड लेवलवरती सगळे ॲम्युनिटीज मिळणार आहे। किती छान वाटतं, अशा जागा आहे, भरपूर स्पेशियस आहे। सगळ्यात महत्त्वाचं असं नाही की थोडी जागा आहेत आणि कंजेस्टेड पद्धतीने आपण चालतो वगैरे, नाही। खूप आरामात टंगल मंगल करत तुम्ही अख्ख्या प्रोजेक्टवरती जॉगिंग करू शकता, फिरू शकता, सायकलिंग करू शकता। असा तुम्हाला दुसरीकडे कुठे प्रोजेक्ट मिळणार आहे, इतका सुंदर आहे। तिथे तुम्हाला स्विमिंग पूल देखील मिळणार आहे, अगदी बरोबर स्विमिंग पूल आहे। त्यानंतर क्लब हाऊसच्या आतमध्ये देखील तुम्हाला जिम मिळणार आहे, बाहेर ओपन पण आहे आणि AC जिम पण आहे। त्यानंतर तुम्हाला आतमध्ये खूप वेगळे स्पोर्ट्स पण मिळणार आहे त्याच्यामध्ये, ते तुम्हाला शेवटला दाखवेल मी। पण पाहून घ्या की कसा तुम्हाला हा ग्राउंड मिळतोय। त्यानंतर आतमध्ये खेळायला आहे, जाळ्या केलेल्या आहे, जेणेकरून मुलं जर आतमध्ये बॉल खेळत असेल तर ते बाहेर येऊ नये म्हणून ही जी काही जाळी लावलेली, ही जाळी त्यासाठी लावलेली आहे। वेगवेगळे स्पोर्ट्ससाठी आहे ही जागा। एवढे मोठे ॲम्युनिटीज तुम्हाला आत्ताच्या परिस्थितीमध्ये जिथे नवीन कन्स्ट्रक्शन येत आहे, 1 BHKचे प्राइस कमी एरियामध्ये जिथे एवढ्या रेटमध्ये जात आहे तिथे आपल्याला 2 BHK मिळत आहे। कारण का हा रेडी टू मूव्ह झालेला आहे। ॲक्च्युली यांनी 1 BHK खूप सारे काढलेले होते, हे सगळे सोल्ड आउट झाले, मग उरले फक्त 2 BHK होते, म्हणून हे कमी बजेटमध्ये आहेत। तुम्हाला असं वाटेल की हा मग कमी बजेटमध्ये कसं काय विकतात, पण ॲक्च्युली ही बिल्डिंग खूप आधीच रेडी झालेली होती, जिथे 1 BHK सगळे सोल्ड आउट झालेले। ज्या लोकांना 1 BHK घ्यायचे त्यांच्यासाठी माझ्याकडे नवीन काहीच नाही, रिसेलमध्ये एखादं मिळून जाऊ शकतं।
पाहू शकता तुम्ही, लहान मुलांपासून त्या वेगवेगळ्या वयोगटातल्या लोकांसाठी इथे भरपूर गोष्टी दिलेल्या आहेत. सगळ्या दिवसाचा व्ह्यू दाखवलेला आहे. मी रात्रीचा व्ह्यू तुम्हाला दाखवत आहे, रात्री पण कसं दिसतं वगैरे. इथे लाईट्स पण भरपूर आहे, पण ॲक्च्युली मी माझ्या मोबाईलमध्ये एवढं कॅप्चर वगैरे झालं नाही. इथं सेटिंग एरिया आहे, हा सेटिंग एरिया आहे. जर पाऊस पडत असेल किंवा सिनियर सिटीजन लोकांना बसायला वगैरे जागा हवी असेल तर तीही अशा पद्धतीने मिळेल वगैरे. खूप सुंदर अशी सोसायटीज वगैरे केलेले आहेत त्यांनी, खूप मस्त आहे. आता आपण जातोय सॅम्पल फ्लॅट बघायला. तो सॅम्पल फ्लॅट ॲक्च्युली तो फ्लॅटच तुम्हाला तसाच मिळणार आहे, असं काय वेगळं नाही आहे, अशाच पद्धतीने मिळणार आहे. फक्त फर्निचर जे आहे ते तुम्हाला तुमच्या पद्धतीने करून घ्यायचं आहे. आपण आता चाललो आहे फ्लॅट बघायला. बघूयात की फ्लॅटमध्ये एरिया वगैरे कसं मिळतोय. कारण मी जसं तुम्हाला सांगितलं की 1 BHKच्या प्राईसमध्ये पण तुम्हाला कार्पेट एरिया तुम्हाला 2 BHKचा मिळतोय. हा आहे आपला फ्लॅट जो बघताय तुम्ही. अशा पद्धतीने सजवू शकता, कमीत कमी आणि सुटसुटीत असे तुम्हाला फर्निचर करून दाखवलेलं आहे. इतर ठिकाणी तुम्ही बघता सॅम्पल फ्लॅटमध्ये वगैरे जागाच नसती खाली इकडे तिकडे फिरण्यासाठी, पण इथे व्यवस्थित जागा आहे. हॉलमध्ये तुम्हाला बाल्कनी मिळणार आहे, किचनमध्ये बाल्कनी मिळणार आहे, त्यानंतर एका बेडरूममध्ये मिळणार आहे, मास्टर बेडमध्ये मिळणार आहे. फक्त जो छोटावाला बेडरूम आहे म्हणजे किड्स बेडरूम म्हणा, गेस्ट बेडरूम म्हणा, तिथे तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही किचन पाहिलं असेल, किचनमध्ये तुम्हाला बाल्कनी मिळते, इथे नाही आहे. एरिया वगैरे व्यवस्थित आहे. हे कॉमन टॉयलेट बाथरूम तुम्हाला इथे मिळणार आहे, छान गेस्टसाठी वगैरे. आणि आता आपण जातोय मास्टर बेडमध्ये. मास्टर बेडमध्ये बाजूला राईटला होतं टॉयलेट बाथरूम आणि तुम्ही इथे बघू शकता, इथे तुम्हाला बाल्कनी मिळणार आहे. इतका सुंदर असा प्रोजेक्ट आहे. यामध्ये तुम्हाला 2 BHK मिळत आहे. तर वाट कसली बघताय, ज्या लोकांना खरंच, जे लोक मोठा 1 BHK बघत असेल, मला वाटतं त्यांनाच हा 2 BHK घ्यायला काही हरकत नाही आहे. सेम प्राईस आहे. डाऊन पेमेंट 4 lakhs आहे. तुम्हाला लोन 45 lakhचं होऊन जाईल पूर्णपणे. त्यानंतर ऑल इन्क्लुसिव्ह जसं मी सांगितलं, स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, GST सगळं फ्री आहे. तुमच्या नावावरती तुमचं लाईट बिल वगैरे सगळं ट्रान्सफर होईल. ते सगळं पकडून, मेंटेनन्स वगैरे सगळं पकडून 49 lakhs याची प्राईस आहे. ब्रोकरेज मी चार्ज करणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर या, बघा तुम्हाला कसं वाटतंय, कोणता व्ह्यू हवा आहे, त्यानंतर कोणत्या दिशेला हवा आहे. तुम्हाला ऑप्शन चॉईस खूप भरपूर आहे, पण लवकरात लवकर आलात तर या बघायला लवकर.